ला कसे आहे तुम्ही सगळे मस्त ना। मी मंगल मामाने यूट्यूबमध्ये स्वागत आहे अमोक्षित प्रसन्न। तर आज मी काय स्पेशल बनवलं आहे वेगळं। तर चला आता खूप दिवस झालं बनवलं नाही म्हणून आज बनवायची इच्छा झाली म्हणून बनवलं आहे। तर बघा मी काय बनवले आज स्पेशल केशर दरवळ ऊन ओटातून लागेल भन्नाट। तर आज मी बनवलं आहे पिठलं आणि पिठलं इतकं भन्नाट झालं आहे ना आणि पिठलं आणि भाकरी खायला इतकी मजा येते मस्त। खूप दिवस झालं पिठलं बनवलं नव्हतं मग मला आज पिठल्याची आठवण आली। म्हटलं तर चला आज पिठलं बनवूया। आणि पिठलं बघा असं शिजून मस्त एकदम छान झालेलं आहे। असं पीठ चांगलं शिजायला पाहिजे पिठल्याचं म्हणून मी बनवलं आणि वरती झाकून ठेवलं की आणखीन छान होते। आता पिठलं माझं तयार झालेलं आहे आणि मग मी आता जेवायला बसणार आहे। पिठलं भाकरी आम्ही सगळेजण जेवणार आहे। आणि तुम्हाला कसं वाटलं पिठलं बघून मला पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही। चला तर बाय। कसे आहे तुम्ही सगळे मस्त ना। मी मंगल मामाने यूट्यूबमध्ये स्वागत आहे अमोक्षित प्रसन्न। तर आज मी काय स्पेशल बनवलं आहे वेगळं। तर चला आता खूप दिवस झालं बनवलं नाही म्हणून आज बनवायची इच्छा झाली म्हणून बनवलं आहे। तर बघा मी काय बनवले आज स्पेशल केशर दरवळ ऊन ओटातून लागेल भन्नाट। तर आज मी बनवलं आहे पिठलं आणि पिठलं इतकं भन्नाट झालं आहे ना आणि पिठलं आणि भाकरी खायला इतकी मजा येते मस्त। खूप दिवस झालं पिठलं बनवलं नव्हतं मग मला आज पिठल्याची आठवण आली। म्हटलं तर चला आज पिठलं बनवूया। आणि पिठलं बघा असं शिजून मस्त एकदम छान झालेलं आहे। असं पीठ चांगलं शिजायला पाहिजे पिठल्याचं म्हणून मी बनवलं आणि वरती झाकून ठेवलं की आणखीन छान होते। आता पिठलं माझं तयार झालेलं आहे आणि मग मी आता जेवायला बसणार आहे। पिठलं भाकरी आम्ही सगळेजण जेवणार आहे। आणि तुम्हाला कसं वाटलं पिठलं बघून मला पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही। चला तर बाय।